अपर्णाताई आज परत येतं आणि अशा का बसल्यात? अगं क्लिनिक मध्ये पेशंट आहे ना. आणि आजकाल तुम्ही सारखंच येते दवाखान्यात. काकींना जास्तच त्रास होतोय का? हा थोडा त्रास होतो तिला. डिंपे, अगं अपर्णाकडनं तुझ्या लग्नाचं कळलं. लय वाईट झालं बघ. अगं असं ठरलेलं लगीन मांडवात मोडणं म्हणजे लय वाईट असतं. बाईचं आयुष्यच काट्याकुट्याचं करून टाकतं बघ. तुझं लय वाईट वाटतं. काकी माझ्या हातात असतं तर मी लगीनच नसतं केलं. अगं डिंपे, असं म्हणून कसं चालल? अगं नशिबात असतं ते काय बदलता येतं व्हय कोणाला? आपण फक्त जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणायचं आणि पुढे चालायचं. आपण तू घाबरू नको. अगं तुला चांगला मिळेल मुलगा एखादा. चांगला नाही, एकदम आमिर नवरा पाहिजे. आणि तुम्हाला माहित आहे ना, डिंपलला असं सिंपल जगायला आवडत नाही. आणि आता तर मी हिरोईन झाल्याशिवाय लगीन बी नाही करणार. अपर्णाताई, तू कधी करणार आहे लगीन? बघू, अजून ठरवलं नाहीये. काकी तुम्ही अजिबात हिचं लवकर लगीन करू नका बर का. काय माहित सगळ्यांना काय पोरीचं लवकर लगीन लावून द्यायची घाई झालेली असती. हमारे भी कुछ सपने होते, त्याचं कोणी विचार बी नाही करत. नाही तर असं लगीन मोडावं लागतं. काय काय म्हणालीस? काय नाही, तुम्ही डॉक्टरकडे आलेत ना. चला, पेशंट गेले असते. चला लवकर. चल. मी सांगितलं होतं त्याच वेळी ऐकलं असतं तर आज पेशंट जिवंत असता तुमचा. तुम्ही ना ऐकतच नाही डॉक्टरचं. आता सॉरी बोलून काय उपयोग आहे? अहो माणूस गेला तुमचा. ठीक आहे ठेवा. काय झालं डॉक्टर? फोनवर खूप रागात बोलत होता. काय करणार, लोक वागतातच तसे. पेशंट बरा व्हावा म्हणून मी इतकं पोटतिडकीनं त्यांना सांगतो, पण त्यांना ऐकायचंच नसतं. स्वतःच्याच मनाचं खरं करायचं असतं. आता पेशंट गेले, रडत बसले. कुठला पेशंट वारला डॉक्टर? डिंपल, मला पाणी आणतेस का? लातीव. कशी आहे आमची तब्येत आता? बरी नाहीये. काहीच फरक पडला नाहीये डॉक्टर तुमच्या औषधांनी. नाहीच पडणार म्हणजे इतक्या लगेच कसा पडेल ना. आजारही मोठा आहे. आई या, तुम्हाला चेक करतो. लांब लांब श्वास घ्या, हळूहळू सोडा. मी गोळ्या बदलून देतो. आणि आई, तुम्हाला लवकर बरं व्हावं लागेल. अपर्णाचं लग्न झालं, ती इथून गेली की तुमच्याकडे दुसरं कोण आहे बघायला? खरं सांगू का, मी लग्नच करणार नाही. काहीही झालं तरी मी आईला एकटं सोडणार नाही. म्हणजे तूही माझ्यासारखीच राहणार आहेस? आई फार अवघड असतं एकटं राहणं. डॉक्टर, तिला मी असं नाही राहू देणार आहे. हो, पण त्यासाठी तुम्हाला लवकर बरं व्हावं लागेल. मी दिलेल्या गोळ्या वेळेवर घ्याव्या लागतील. मी गोळ्या देतो. या गोळ्या वेळेवर घ्या. या. अरे हो, विसरलेच. किती झाले डॉक्टर? 300. काळजी घे स्वतःची आणि आईची. हम्म.
गेली ती. सोडून द्यायचे डॉक्टर. ती काय तुमच्या गळ्याला नाही लागणार. मी गळ नाही टाकत, मी जाळं टाकतो डिंपल. तू मला अजून ओळखलेलं नाहीये. डॉक्टर, मी काय बी नाही केलं, यात माझा काय संबंध नाही. सगळं डॉक्टरने केलं, मी काहीच नाही केलं. मंगल, हे मंगल, आलात का वर? होय. मला चहा मिळेल का? हा, आली आली. धरा. आव ठीक आहे. काय ग, विजय भावना सोडते ती का? लई वाट झालं हो त्यांच्या संग. पतसंस्थेतले सगळे म्हणत होते आता त्यांचं सुटणं लय अवघड आहे. रेशमाताईंनी असं काय केलं असेल यावर विश्वासच बसत नाहीये माझा. समजा चांगलं चाललं होतं, आता त्या माणसानं गावभर पेढं वाटलं होतं बाप होणार आहे म्हणून, आणि ही असं विपरीत घडलं. रेशमाताईंनी आत्महत्या केली हे खरंच वाटण झालंय. विजयभाव काय कमी करत नव्हती. हा, एवढा चांगला नवरा होता, पैसा होता, समद मिळत होत, तरी बी कशासाठी केलं असेल हो त्यांनी असं? कोण? ती पतपेढीच्या अध्यक्षाची बायको का? मला माहितीच होत ती काय चालीची आहे ती. मी म्हणत होते एक दिवस ती नवऱ्याला रस्त्यावर आणणार म्हणून. बघा आणलं का नाही? अगाय हळू बोल, कोणतरी ऐकल. ऐकू दे, ऐकलं तर मला काय भ्याव आहे कुणाचं. इथली माणसं किती सुतळा काय ते माहिती आहेत मला. एका देवळातलं तेल चोरून दुसऱ्या देवळात दिवा लावायचा अशी गत आहे त्यांची. त्यांचं नको मला भ्या घालू. अगाय इथं परिस्थिती काय आहे? त्या अध्यक्षांनी हाताने करून घेतली या परिस्थिती. मी म्हणत होते की ती बाई वाड्यात कुणाला तरी भेटायला येते, पण माझ्यावर कधी विश्वास ठेवला नाही ना. अहो आत्या, गेलेल्या माणसाबद्दल कशाला वाईट साईड बोलताय? आणि किती बी नाही म्हणलं ना तरी आज रेशमाताईच्या नवऱ्यामुळे यो वाडा शाबूत आहे. नाहीतर गेला असता कवाच पतसंस्थेच्या घशात. अगाय डिंपलच्या लग्नासाठी त्या माणसानं मागितल्या हातात पैसे ठेवल्यात. डॉक्टर गेले जेलमध्ये, गेले. काय र, काय बी काय बोलतोयस? अगं पोलिसांनी डॉक्टर्सनी पकडायला. अहो तुम्ही कमाल करता डॉक्टर. मला वाटलं तुम्ही असं काय केलं तर म्हणून ही एवढी घाबरली. अहो फारच साधी बोळी आमची डिंपल. तिला काय वाटतं मी पेशंटला इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या आणि त्याने ते बरे नाही झाले की पोलीस कंप्लेंट करतो. आज सकाळचा किस्सा आहे बरं का. मी एका पेशंटला सलाईन लावली, तिला वाटलं त्यानेच कंप्लेंट केली की काय. अशी आमची डिंपल. आपण हिच्याबद्दल नंतर बोलू. तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? चहा चालेल. डिंपल साहेबांसाठी चहा घेऊन ये. डॉक्टर काय झालं, पोलीस आलेत? हो काही काळजी करू नका, माझ्याकडे चालेल सहज. मी डिंपलला चहा आणायला सांगितलं, तेवढा लवकर पाठवाल प्लीज. होय. इन्स्पेक्टर साहेब कसे आहेत आता मिस्टर विजय? बरं झालं डॉक्टर तुम्हीच विषय काढलात. त्यांच्याविषयीच मला तुमच्याशी बोलायचं होतं. मी असं ऐकलंय तुम्ही त्यांचे चांगले मित्र आहात. त्यांच्या बायकोची ट्रीटमेंटही तुमच्याकडेच चालू होती. कसे होते नवरा बायकोचे संबंध? चांगले होते, खूप चांगले होते. मिस्टर विजय त्यांच्या बायकोची खूप काळजी घ्यायचे. पण
रेश्मा वहिनी एवढा टोकाचा निर्णय घेतील असं कधीच वाटलं नव्हतं. तुमचं त्यांच्या घरी येणं जाणं होतं? हो, तपासण्यासाठी जायचो मी. मिस्टर विजय घरी नसतानाही? हो, 1-2 वेळा गेलो होतो, पण रेश्मा वहिनींची तब्येत बिघडली होती म्हणून. फार वाईट वाटतं मला मिस्टर विजयचं. गावात लोक मला देव माणूस म्हणतात, पण माझ्यासाठी मिस्टर विजय देव माणूस होते. एवढा चांगला माणूस असं काहीतरी करेल असं कधीच वाटलं नव्हतं. सतत त्यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो माझ्या. असो, सॉरी, तुम्ही काहीतरी माहिती विचारत होता. नाही, ठीक आहे. आता जास्त चौकशी करण्यात अर्थ नाही. येतो मी. इन्स्पेक्टर तेवढा चहा. नाही, त्याची आता आवश्यकता नाहीये. मला थोडं काम आहे, पण तुम्ही काळजी घ्या. प्रत्येक गोष्ट काळजी घेऊनच करतो मी. इन्स्पेक्टर साहेब कुठे गेलं? हा, इन्स्पेक्टर साहेब ना, ते क्या है? कोणी सांगितलं होतं? कोणी सांगितलं त्याच्यासमोर पचकायला? दुखतंय डॉक्टर. खून मी नाही केलं, तर डॉक्टरनी केलं हे सांगायची काय गरज होती? मी डर गई ते म्हणून बोलून गेले सगळं. एवढी भीती वाटते ना, मग कशाला रेश्माची डेड बॉडीला पोलीस? स्वतःही अडकली असतीस आणि मलाही अडकवलं असतास. इथून पुढे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, रेश्माच्या खुनाबद्दल कुठेही चुकूनही काही बोलायचं नाही. नाही बोलणार डॉक्टर. डॉक्टर, तुम्ही बी फसणार आहे ना, हे विसरू नका बर का. गावात सगळीकडे चर्चा चालू आहे, रेश्मा वहिनींचं लफडं होतं आणि ज्याच्या सोबत लफडं चालू होतं ना, त्यांनाच मारलंय तिला. मला फक्त एवढं सांगायचं होतं की गावात ही सगळी चर्चा चालू आहे ना, ती थांबवली पाहिजे. आता तुम्ही शांत झोपा. हा, बघा तुम्हाला शांत झोप लागतेय का? या डिंपलचं काहीतरी करायला पाहिजे. ही जिवंत राहिली तर मी पकडला जाईल, पण जोपर्यंत रेश्माची डेड बॉडी सापडत नाही तोपर्यंत हिचा काटा काढता येणार नाही. रेश्माची डेड बॉडी नक्की कुठे लपवली असेल? डिंपल नक्की कुठे डेड बॉडी लपवू शकते? विठ्ठल, तू इथं काय करतस? बरं झालं तू इथे आलास. तुला बऱ्याच गोष्टींची चावल आधी लागते ना. मग मला एक सांग, माझ्या क्लिनिक मध्ये जी रेश्मा यायची ना, ती कुठे? विठ्ठल, अरे ती इथे वाढत नाहीये, ती गेली वर ढगात. मीच मारले तिला. हा, पण तिला मारले वाढतच. पण मला सांग, आत्ता तिची डेड बॉडी कुठे? बहुतेक इकडे. विठ्ठल, 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 विठ्ठल.
विठ्ठल कुठे गायब झाला? विठ्ठल इथे येऊन गायब झालाय याचा अर्थ डेड बॉडी इथेच कुठेतरी असणार. पण कुठे? मला ती शोधून काढावी लागणार. डिंपल एवढी मूर्ख असेल असं वाटलं नव्हतं. कोण आहे रे तिकडं? अरे कोण आहे इकडं? ज्याला त्याला रास्ता बरा आमचाच वाडा दिसतोय. ना विचारायचं ना पुसायचं, बापाचा वाडा असल्यागत घुसायचं. आजी, ए आजी, आजी तू काय करते इकडं? चल तुला मम्मीने झोपायला बोलवलंय. हा झोपा झोपा तुम्ही तिकडं. माणसं वाड्यात घुसतात तिकडं. कोण घुसलंय वाड्यात? कुठं कोणीच नाहीये. तू चल झोपायला चल. रेशमाची पर्स, दागिने, म्हणजे डेड बॉडी पण इथेच असणार. हे दागिने आणि पर्स नक्कीच डिंपलने तिथे लपवली असणार. पण मग तिथे डेड बॉडी कशी नाहीये? हे डिंपल एवढी शातीर असेल असं वाटलं नव्हतं. तिच्यापासून जरा जास्त सावध राहिलं पाहिजे. वेडी बनवून तिने बरेच पेढे खाल्लेत, पण आता नाही. तिला ठाऊक नाहीये तिने कुणाशी पंगा घेतलाय. माझ्या वाटेत आलेल्या, माझ्या वाकड्यात गेलेल्या प्रत्येकाला मी वरची वाट दाखवली. खरं तर तिलाही दाखवली असती, पण लगेच नको. स्वतःला फार हुशार समजतेस ना. तुझ्या हुशारीचा आता मी असा फायदा करून घेईन की तुझं तुलाच कळणार नाही डिंपल. आणि जेव्हा कळेल तेव्हा